ओम श्री महालक्ष्मी नमो नमः. जिथे सावित्रीने सत्यवानासाठी यमराजालाही नमवलं, तिथे प्रत्येक स्त्री आपल्या पतीसाठी अखंड सौभाग्याची प्रार्थना करते. आणि तो दिवस म्हणजे वटपौर्णिमा. पण तुम्हाला माहिती आहे का, या पवित्र दिवशी एक अशी चूक आहे जी आजही अनेक स्त्रिया अजाणतेपणे करतात. आणि मग त्यांच्या आयुष्यात येतात दुःख, अशांती आणि एखाद्याचं सौभाग्यसुद्धा संकटात येतं. हो, ही केवळ एक चूक नाही, तर हे एक गंभीर कर्म आहे, ज्याचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागू शकतात. या दिवशी काही गोष्टी तर सर्वांनाच ठाऊक असतात, उपवास, पूजन, कथा. पण काही गोष्टी कथांमध्ये सांगितल्या जात नाहीत. त्या आपल्या कर्मातूनच उमसतात. आणि एक अशी गोष्ट आहे, जी तुम्ही चुकून केली तर तिचे परिणाम एवढे भयावह असू शकतात की त्या स्त्रीच्या पतीला अचानक संकटाचा सामना करावा लागू शकतो. कधी आरोग्यावर परिणाम होतो, कधी नात्यांमध्ये दुरावा, कधी घरातील शांतीच हरवते. आणि ही गोष्ट कोणती आहे हे ऐकण्यापूर्वी एकच गोष्ट सांगेल, कारण शेवटी जे तुम्ही जाणता ते तुमच्या आयुष्याला वळण देऊ शकतं. आणि त्यासाठी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच कमेंट बॉक्समध्ये श्री महालक्ष्मी माता अवश्य लिहा. तर सर्वात आधी आपण बघूया की वटपौर्णिमेच्या दिवशी काय करावं. नंबर 1, वडाच्या झाडाची पूजा करा. सकाळी स्नान करून नवीन शुभ वस्त्र परिधान करून वडाच्या झाडाजवळ जा. झाडावर हळद, कुंकू, अक्षदा, फुले, जल अर्पण करा. झाडाभोवती 7 किंवा 11 वेळा लाल धागा गुंडाळून फेऱ्या मारा. नंबर 2, सावित्री सत्यवानाची कथा ऐका किंवा वाचा. व्रताच्या पूर्णतेसाठी या दिवशी कथा ऐकणं, वाचणं करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. या कथेतून श्रद्धेचं मूळ समजतं. नंबर 3, उपवास करा पण सक्ती नाही. पण श्रद्धेने उपवास केल्यास तो मनाची एकाग्रता वाढवतो. फळ, दूध, साबुदाण्याचे पदार्थ उपवासाला चालतात. नंबर 4, पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करा. केवळ विधी नव्हे, मनापासून प्रार्थना करा. माझ्या पतीला आरोग्य, आनंद, आयुष्य लाभो अशी प्रार्थना करा. नंबर 5, संध्याकाळी झाडाखाली बसून ध्यानधारणा करा. संध्याकाळी झाडाखाली शांत बसून मंत्र जप करा. मंत्र ओम वटवृक्षाय नमः हा मंत्र 108 वेळा जप करा. तर आता आपण बघूयात वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या चुका करू नयेत. नंबर 1, वडाच्या झाडाचे पान, फूल, फांदी तोडू नका. कारण झाड देवता स्वरूप मानला जातो आणि ते झाड तोडल्यास पूजेत बाधा, पतीवर वाईट परिणाम होण्याची शक्यता असते अशी धार्मिक मान्यता आहे. नंबर 2, काळ्या रंगाचे कपडे टाळा. कारण काळा रंग हा शनीशी संबंधित मानला जातो. व्रताच्या दिवशी शुभ आणि पवित्र रंग घालणं हितकारक मानलं जातं. नंबर 3, कथा ऐकताना मध्ये बोलू नका. कथा ऐकताना बोलणं किंवा अर्धवट उठून जाणं व्रतात भंग मानलं जातं. नंबर 4, रात्री वडाजवळ जाऊ नका. वटवृक्ष रात्री पूजनीय नसतो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या आत पूजा पूर्ण करा. नंबर 5, मनात शंका, राग, द्वेष ठेवू नका. पूजेच्या दिवशी मन पवित्र असणं आवश्यक आहे. राग, द्वेष नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. आता आपण वटपौर्णिमेच्या दिवशी करायचे काही खास उपाय पाहूयात. वडाच्या झाडाखाली 7 सुपाऱ्या ठेवून प्रार्थना करा. घरातील संकट दूर होतात. झाडाखाली साखर पाणी अर्पण करा. त्यामुळे स्त्री पुरुषांमधील नात्यात गोडवा वाढतो. पतीच्या नावाचा धागा झाडाला बांधा. नात्यात दृढता आणि रक्षण मिळतं. आता चला जाणून घेऊया ती चूक कोणती आहे सविस्तरपणे. तर ती भयंकर चूक कोणती आहे, तर वटपौर्णिमेच्या दिवशी चुकूनही वडाच्या झाडाची फांदी, पानं तोडू नका. हो, एक फूल, एक पान सुद्धा तोडू नका. कारण हे केवळ झाड नाही, तर ते ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचं प्रतीक मानलं जातं. त्याच्या प्रत्येक भागात देवता वास करतात. त्या दिवशी वडाची फांदी तोडणं म्हणजे पवित्र देवतेच्या शरीराला इजा करणे होय. आणि त्याचे परिणाम हे पतीच्या आयुष्यावर वाईट परिणाम करणारे ठरू शकतात. सावित्री आणि सुमिती सौभाग्याच्या धाग्याची एक गोष्ट पाहूया. ही गोष्ट आहे महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात राहणाऱ्या 2 सख्या सावित्री आणि सुमती यांची. लहानपणापासूनच दोघींनी एकत्र खेळत, एकत्र शिकल्या
आणि एकाच वेळी त्यांची लग्नही झाली. त्यांची मैत्री ही केवळ नातं नव्हे तर एक भक्तिभाव होता. वर्षानुवर्ष त्यांनी वटपौर्णिमेचं व्रत मोठ्या निष्ठेने पाळलं. पण एका वर्षी त्यांचं नशीब मात्र दोन वेगवेगळ्या दिशेला वळलं. त्या दिवशी दोघेही सकाळपासून तयारी करत होत्या. साडी नेसणे, पाट मांडणं, ओटी सजवणं. सावित्रीच्या आईने तिला पूर्वी सांगितलेली एक गोष्ट आठवली. बाळा, वडाच्या झाडाला हात लाव, पण पान फूल कधी तोडू नकोस, कारण त्यात ब्रह्मा, विष्णू, महेश तिघेही वास करतात. सावित्रीच्या मनात त्या आईचे शब्द अजूनही पक्के कोरलेले होते. तर दुसरीकडे सुमती थोडी घाईत होती. तिच्या ओटीत टाकायला एक ताजं पान हवं होतं. तिने इकडे तिकडे पाहिलं आणि वडाच्या झाडाकडे हात केला आणि जवळचं एक पान ओढून घेतलं आणि ओटीत ठेवून फेऱ्या सुरू केल्या. तेवढ्यात तिथे बसलेल्या एक वृद्ध आजीबाई थोड्या कठोर आवाजात म्हणाल्या, मुली, आजच्या दिवशी झाडाची फांदी तोडू नये, पान तोडू नये, कारण हे झाड ब्रह्मस्वरूप आहे आणि त्याला दुखावणे म्हणजे सौभाग्यावर घाला. सुमती हसली, म्हणाली, आजी, पानच तर आहे ना आजी, झाड काही मेलं नाही ना. आणि दोघेही आपापल्या घरी निघून गेल्या. त्या दिवसानंतर अवघ्या आठवड्यात दोन वेगवेगळी दृश्य घडली. सावित्रीच्या पतीला शहरात प्रमोशन मिळालं. ज्या गोष्टीसाठी त्यांनी 2 वर्ष मेहनत घेतली होती. घरात समाधान, शांतता आणि भक्तीचा गंध दरवळत होता. पण सुमितीच्या घरी मात्र एका रात्रीत तिच्या पतीला अचानक छातीत दुखू लागलं. रातोरात हॉस्पिटलमध्ये हलवलं. डॉक्टरांना काहीच कळेना. दिवस गेले, खर्च वाढला, चिंता वाढली. सुमती देवापुढे हात जोडून बसली होती. काय चूक झाली माझ्याकडून? एवढ्यात तिच्या आईने एकदम गंभीर आवाजात विचारलं, बाळा, वटपौर्णिमेच्या दिवशी काही वेगळं केलं होतंस का? व सुमतीच्या डोळ्यातून अश्रू ओघळले. आई, मी फक्त एक पान तोडलं होतं, फक्त एकच पान. आणि ते एकच पान तिच्या सौभाग्यावर परिणाम करून गेलं. त्या दिवशी तिच्या लक्षात आलं की भक्ती फक्त व्रतात नसते, तर ती प्रत्येक कृतीत असते. कारण वडाच्या त्या झाडाचे प्रत्येक भाग पूजनीय होता आणि तिच्या हातून देवतेच्या अंगाला इजा झाली होती. त्याचंच फळ ती भोगत होती. ही गोष्ट फक्त सुमतीची नाही, ही शिकवण प्रत्येक स्त्रीसाठी आहे की श्रद्धा आणि विधी यामध्ये शुद्धता ठेवणं हेच खरं सौभाग्य टिकवण्याचं गमक आहे. वड हे केवळ झाड नाही, ते आपल्या पतीसाठी संजीवनी सारखं आहे. त्याला त्रास देणे म्हणजे आपल्या नात्याला हानी पोहोचवणं. आणि म्हणूनच वटपौर्णिमेच्या दिवशी एकही फांदी, एकही पान चुकूनही तोडू नका. जर ही गोष्ट तुमच्या हृदयाला भिडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. तर हे का घडतं? कारण वटपौर्णिमा हे झाडाचं पूजन करण्याचा दिवस आहे, त्याचा संहार करण्याचा नाही. तोडलेली फांदी म्हणजे तोडलेलं नातं अशी समजूत आहे आणि यामुळे उपवासाचे पुण्यकर्म नष्ट होतं आणि त्याचे विपरीत परिणाम होतात. म्हणूनच माझ्या प्रिय मैत्रिणींनो, या दिवशी केवळ काय करावं याकडेच नाही, तर काय टाळावं याकडे सुद्धा तितकंच लक्ष द्या. कारण छोटीशी चूक कधी कधी मोठं संकट बनून समोर येत असते. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयुक्त ठरली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून आपल्या मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि हो, चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री महालक्ष्मी माता टाईप करायला विसरू नका. धन्यवाद.